तर मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपण जे सध्या आहे अरुणावती नदीवरील जो सर्वात मोठा पूल आहे आणि या पुलाचं वैशिष्ट्य असं आहे की दिग्रस ते पुसद हे जे 100 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आपल्या ट्रेनचं, तर त्यामधील हा सर्वात मोठा आपल्याला पूल असलेला दिसतो। आपण बघू शकता की इथून हा पूल सुरुवात होतो आणि अगदी त्या टोकापर्यंत हा 500 मीटरपेक्षा जास्त मोठा पूल असलेला दिसतो आणि जमीन लेवलपासून तो 100 ते 125 फूट मित्रांनो हाईटवर आपल्याला असलेला दिसतो आणि त्याचं पूर्ण काम आता गर्डर लॉन्चिंग असेल, त्यावरचा स्लॅब असेल आणि तिथे इलेक्ट्रिकचं जे हे आहे तर त्या ठिकाणी खांब पण बसवणं सुरू झालेलं आहे। आणि या साईडला आता ही अरुणावती नदी जी आहे तर दिग्रस तालुक्यातील सर्वात मोठी नदी आणि यावरती चिरकुटा धरण आहे आणि ज्याचा सिंचनासाठी आणि इतर बाबीसाठी वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो। आणि याला लागूनच जो आपला कनेक्ट करणारा दुसरा जो पूल आहे तर हा पूल आपला नांदेड, परभणी, हिंगोली या लोकांना कनेक्ट करण्यासाठी आहे आणि त्यालाच लागून म्हणजे आता एक सुपर फास्ट कनेक्टिव्हिटी आपल्याला या ट्रेनच्या माध्यमातून मिळणार आहे। 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधील आता कामाची परिस्थिती आपण बघू शकतो। अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी आहे, आल्हाददायक वातावरण आहे। थोडा यावर्षी पाऊस कमी असल्यामुळं, नाहीतर हा पूर्ण आपल्याला दोन्ही जे आहे अरुणावती नदीच्या दोन्ही थळ्या भरून पाणी इथपर्यंत पाणी असतं, परंतु यावर्षी थोडा पाऊस कमी असल्यामुळं तरी देखील आता या कामाची परिस्थिती आपण पाहता वर आता इथं अलाइनमेंटचं काम जे आहे ते पण पूर्ण झालेलं आहे आणि त्या साईडला आपण लगेच पाहू शकतो की जे आपल्याला ही ट्रेन आपली इलेक्ट्रिक असणार आहे आणि त्या ठिकाणी जे इलेक्ट्रिकचे पोल आहे मित्रांनो ते पण फिट झालेले असलेले आपल्याला दिसतात। तर ह्या सगळ्या 285 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये आता सध्या आपण दिग्रस ते दारव्हा या सेक्शनमध्ये आहो, जे की 37 किलोमीटरचं हा टप्पा असेल, हा फेज असेल आणि ज्यामध्ये 3 ठिकाणी म्हणजे डायरेक्ट ट्रॅक बसवण्याचं काम सुरू आहे। आताच आम्ही शूटिंग करून गांधीनगर हर्सूल या ठिकाणी हर्सूलच्या स्टेशनवरून आलो, तिथेही ट्रॅक लेअरिंगचं काम सुरू आहे आणि दुसरं वाईगोड इथे ट्रॅक लेअरिंगचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याचं 3 ते 4 किलोमीटर काम मित्रांनो पूर्ण पण झालेलं आहे आणि स्टेशन असेल आणि स्टेशनवरचे तिकीट घर सगळं त्याचंही काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं। फक्त खरा जो आपला टेक्निकल प्रॉब्लेम असेल म्हणजे ज्याला घाट सेक्शन म्हणू तर ते दिग्रस ते उमरखेडपर्यंत आहे, कारण दिग्रस ते उमरखेड हा 90 किलोमीटरचा बाय रोड रस्ता आहे। तर यामध्ये आपल्याला 6 टनल असलेले दिसतात, तर त्याही टनलचं काम सुरू झालेलं आहे आणि यामधील 2900 किलोमीटरचं जे सर्वात मोठं टनल होतं त्याचं ब्रेक थ्रू काल परवाच झालेलं आहे, त्याचं सेलिब्रेशन पण झालेलं आहे। आणि आता या सगळ्या याच्यामध्ये आपण कामाची परिस्थिती पाहता वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम आपल्याला अत्यंत प्रगतीपथावर असलेलं दिसतं आणि याची अपडेट मित्रांनो या ठिकाणी ही 7व्यांदा येऊन मी शूट करतो आहे। यूट्यूबवर तर याचे अनेक व्हिडिओ मी इथले कमीत कमी 25वा व्हिडिओ असेल, परंतु मागील 1 वर्षापासून सातत्याने फेसबुक आणि इंस्टाग्रामला मी जॉईन झालो आणि ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दैनंदिन मित्रांनो देत असतो। ही आहे आजची अपडेट। आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी येऊन मी मागे तिथे जाऊन शूट केलं होतं, तर नंतर निश्चित दुसऱ्या वेळेला वरून पण तुम्हाला मित्रांनो ज्या वेळेला एखादा पाऊस चांगला येईल त्यावेळेला वरून हे दृश्य जे आहे तर विहंगम दिसतं, तर तसंच एखाद्या वेळेला ज्या वेळेला पाऊस आल्यानंतर मग एखाद्या वेळेला तुम्हाला वरून पण शूट मी दाखवणार आहे, त्याची प्रतीक्षा करा, कारण आता थोडा वेळ झालेला आहे, अंधार पडतो आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।